मॉड्यूल नंबर 1.8.03. टॉपिक नेम लीडरशिप स्किल्स. नमस्कार मित्रांनो, या महत्त्वाच्या मॉड्यूलमध्ये आपण लीडरशिप स्किल्स समजून घेऊ. मॉड्यूलच्या शेवटी आपल्याला कळेल 1. लीडरशिपची व्याख्या, 2. लीडरशिप कौशल्य, 3. लीडरशिपचे प्रकार, 4. लीडरशिपचे महत्त्व. लीडरशिपची व्याख्या. लीडरशिप म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा व्यक्तीच्या समूहाची अनुयायी किंवा संस्थेच्या इतर सदस्यांवर प्रभाव पाडण्याची आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता. मित्रांनो, आता आपण लीडरशिप किंवा लीडरचे स्किल्स पाहूया. एक प्रभावी लीडर अशी व्यक्ती आहे जी खालील गोष्टींमध्ये व्यस्त असते. भविष्याची प्रेरणादायी दृष्टी निर्माण करते. दृष्टी निर्मितीसाठी लीडर यासारख्या साधनांच्या मदतीने संस्थेच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतात. ए. पोर्टरची 5 शक्ती. बी. PEST विश्लेषण. सी. USP विश्लेषण. डी. मूळ क्षमता. ई. स्वॉट विश्लेषण. भविष्याची प्रेरणादायी दृष्टी निर्माण करते. दूरदर्शी लीडर्स उद्योगाच्या उत्क्रांतीबद्दल, प्रतिस्पर्धांचे वर्तन, सर्जनशील नवकल्पना आणि धोरणे आणि तंत्राबद्दल विचार करतात, जे भविष्यातील बाजारपेठांमध्ये यशस्वी होतात. प्रेरित आणि प्रेरणा देणारे लोक. संपूर्ण प्रकल्पाद्वारे संघाला प्रेरित करणे कठीण आहे, परंतु महान लीडर्स हे सहसा अपेक्षा सिद्धांताद्वारे करतात. अपेक्षा सिद्धांत. कठोर परिश्रमांचे चांगले परिणाम मिळतील अशी अपेक्षा. चांगल्या परिणामांमुळे आकर्षक बक्षिसे किंवा प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा. दृष्टीचे वितरण व्यवस्थापित करणे. लीडरशिपने हे सुनिश्चित केले पाहिजे की दृष्टी योग्यरित्या वितरित केली जाते, सहसा समर्पित व्यवस्थापकाच्या मदतीने. लीडरशिप संघाच्या सदस्यांना कार्यक्षमतेची उद्दिष्टे देईल, जे संस्थेच्या एकूण दृष्टीशी जोडलेले आहेत. व्हिजन साध्य करण्यासाठी प्रशिक्षण देणे आणि संघ तयार करणे. संघ अनेक सुस्थापित आणि लोकप्रिय मॉडेल्सद्वारे विकसित केले जातात. 1. बेल्बिन्स टीम रोल्स दृष्टिकोन. 2. ब्रूस टकमन ची निर्मिती, वादळ, नॉर्मिंग आणि परफॉर्मिंग सिद्धांत. मित्रांनो, आपल्याला आवश्यक असलेली व्याख्या आणि लीडरशिप स्किल समजली आहेत. आता आपण लीडरशिपचे प्रकार आणि त्याचे महत्त्व समजून घेऊ. खालील विविध प्रकारच्या लीडरशिप शैली आहेत. 1. ऑटोक्रॅटिक और अथॉरिटेरियन लीडरशिप. 2. पैटर्नलिस्टिक लीडरशिप. 3. डेमोक्रेटिक और पार्टिसिपेटिव लीडरशिप. 4. द लेसेज फेयर और फ्री रेन लीडरशिप. ऑटोक्रॅटिक किंवा अथॉरिटेरियन लीडरशिप, निरंकुश किंवा हुकुमशाही नेतृत्व. या प्रकाराची लीडरशिप हुकुमशाही नेतृत्व आणि तिचे किंवा त्याचे अनुयायी यांच्यात फरक करते. ते अनुयायींशी फक्त व्यावसायिक संबंध निर्माण करतात. हुकुमशाही नेतृत्व कामाच्या कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करतात आणि इतर लीडरशिप शैलींना
प्रगतीमध्ये अडथळा म्हणून पाहतात. निरंकुश किंवा हुकुमशाही नेतृत्व वैयक्तिकरित्या ध्येय सेट करते. मुख्यत्वे एकतर्फी आणि खालच्या दिशेने संवाद साधण्यात व्यस्त असतो. अनुयायींशी चर्चा नियंत्रित करते. परस्पर संवादावर प्रभुत्व मिळवते. पितृत्ववादी नेतृत्व पितृत्ववादी नेतृत्व पालकांप्रमाणे वागतो आणि पालकांप्रमाणे अधीनस्थांची काळजी घेतो. तो किंवा ती अनुयायांसाठी पूर्ण काळजी दाखवतो आणि त्या बदल्यात त्याला त्याच्या लोकांचा पूर्ण विश्वास आणि निष्ठा मिळते. पितृत्ववादी नेतृत्व अशा लीडरच्या अधिपत्याखाली असलेले कामगार लीडर जे सांगतात त्यास पूर्णपणे वचनबद्ध होतात आणि स्वतंत्रपणे काम करत नाहीत. सहकर्मचाऱ्यांमध्ये अतिशय सौहार्दपूर्ण संबंध आहेत. अशा कामगारांचा कंपनीमध्ये दीर्घकाळ राहण्याचा कल असतो. ते अगदी वैयक्तिक, कौटुंबिक समस्यांबाबत लीडरशी किंवा एकमेकांशी चर्चा करतात. लोकशाही किंवा सहभागी नेतृत्व लीडर गट सदस्यांसोबत निर्णय घेण्याची क्षमता सामायिक करतो. गट सदस्यांच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देते आणि सामाजिक समानतेचे पालन करते. यामुळे उच्च उत्पादकता, सदस्यांकडून चांगले योगदान आणि गट मनोबल वाढवते. लोकशाही किंवा सहभागी नेतृत्व ज्या परिस्थितीत भूमिका अस्पष्ट आहेत किंवा पाळण्याची मुदत आहे, अशा परिस्थितीत लोकशाही नेतृत्व संवाद अयशस्वी आणि अपूर्ण प्रकल्पांना कारणीभूत ठरू शकतात. लोकशाही नेतृत्व अशा परिस्थितीत सर्वोत्तम कार्य करते जेथे गट सदस्य कुशल असतात आणि त्यांचे ज्ञान सामायिक करण्यास उत्सुक असतात. लायसेज फेअर लीडरशिप या प्रकारच्या लीडरशिपचे वर्णन सर्वप्रथम 1939 मध्ये लेविन, लिपिट आणि व्हाईट यांनी केले. या लीडरशिप शैलीमध्ये सर्व अधिकार आणि निर्णय घेण्याचे अधिकार कामगाराला पूर्णपणे दिलेले आहेत. लायसेज फेअर लीडर अनुयायांना काम पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो. लायसेज फेअर लीडरशिप हे अनुयायांना स्वशासनाची परवानगी देते आणि विनंतीनुसार मार्गदर्शन आणि समर्थन देखील प्रदान करते. असा लीडर अनुयायांना त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची सामग्री पुरवतो, परंतु निर्णय घेण्यामध्ये थेट सहभागी होत नाही. लायसेज फेअर लीडरशिप प्रभावी होते जेव्हा अनुयायी त्यांच्या कामाचा अभिमान बाळगतात. अनुयायी अत्यंत कुशल, अनुभवी आणि शिक्षित असतात. बाहेरील तज्ञ जसे की कर्मचारी तज्ञ किंवा सल्लागार वापरले जात आहेत. अनुयायी विश्वासार्ह आणि अनुभवी असतात. लीडरशिपचे महत्त्व. लीडरशिप महत्त्वाचे आहे कारण चांगली लीडरशिप प्रभावी संवाद आणि सकारात्मक धोरणांना जन्म देते. एखाद्या मोहिमेसाठी किंवा प्रकल्पासाठी
उत्साही लीडरशिप इतरांनाही उत्साहित करेल, कारण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचे समर्पण पाहू शकतील. लीडरशिपची सकारात्मक वृत्ती संसर्गजन्य असेल आणि संस्थेतील प्रत्येकजण सकारात्मक होईल. तर मित्रांनो, हे आपल्याला या मॉड्यूलच्या शेवटी आणते. चला एक द्रुत रिकॅप घेऊया. आम्ही याबद्दल शिकलो: 1. लीडरशिपची व्याख्या. 2. लीडरशिप कौशल्य. 3. लीडरशिपचे प्रकार. 4. लीडरशिपचे महत्त्व.